तुम आगे बढ़ो, आपकी बार, आपकी बार। दिंडोरी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांनी आज आपल्या लोकसभा मतदारसंघातील चांदवड येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलाय। तसेच यावेळी चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्ग येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले। यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर चांदवड तालुक्यातील पूर्व भागात प्रचाराचा शुभारंभ करत राहुल गंगावे, दुगाव, मेसनखेडे, दरेगाव, कानडगाव, निमोण, मंगरुळ, वडाळी भुई येथे झंझावत प्रचार दौरा करत मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या। ठिकठिकाणी डॉक्टर भारतीताई पवार यांचे फटाक्यांचे आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना मंत्री केले। म्हणजे लोकसभेच्या इतिहासामध्ये जेव्हापासून लोकसभा स्थापन झाली असेल तेव्हापासून नाशिक जिल्ह्याला कधीही मंत्रिपद मिळालं नव्हतं, ताईच्या रूपाने ते मिळालं। कोविडमध्ये तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण देश कोणी कोणाला ओळखत नव्हतं, आपल्या घरातलं उदाहरण आहे। कोणी जवळ यायला तयार नसताना त्या ठिकाणी संपूर्ण देशाला वाचवण्याचं काम भारतीताईंच्या मंत्रालयाने भारतीताईंनी केलं आणि मोदीजींनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला की जे वॅक्सिन, ज्याची लस कुठेही मिळत नव्हती देशभरामध्ये, ते वॅक्सिन तयार करण्याचं काम, त्याला मार्गदर्शन करण्याचं काम, त्याचं नियोजन करण्याचं काम जी टीम बनवलेली होती त्या टीममध्ये भारतीताई होत्या। तो सगळ्यांचा अभिमान आहे, आपलं मत त्या ठिकाणी सार्थकी लागलं, 100% सार्थक। कदाचित आपण मागच्या वेळेस दाताईंना मत दिलं नसतं म्हणजे आपलं एक मत त्या ठिकाणी कारणी लागलंय, देश हितासाठी कारणी लागलेलं आहे। आजचा उद्याचा दुष्काळ, आजचा उद्याचा सुखकाळ, थोडा मोठा बाजारभावामध्ये चढउतार ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख येणारच आहे। त्यातलं मागच्या वर्षाचं दुःखाचं सोडलं तर खऱ्या अर्थानं गेली 10 वर्षापासून जर आपण बघितलं आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये ही पुस्तिका आलेली आहे, हे वचननामा आलेला आहे। या वचननामामध्ये आपण एक गोष्ट या ठिकाणी जर बघितली तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्याच्यावरती मोदी साहेबांनी आणि आपल्या भाजप सरकारने किती मोठं काम केलं हे तुमच्या आमच्या लक्षात येईल। विरोधक आज गावागावामध्ये येत आहे, प्रचार करताय, अपप्रचार करताय, मान्य आहे। तुमच्या आमच्यावरती कांद्याचं संकट होतं हे तुम्हाला मला मान्य आहे, पण आपल्या कांद्याच्या संकटापेक्षाही खऱ्या अर्थानं देशाचं संकट, देश हा फार महत्त्वाचा असतो। ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी आहे, देशाला विकासाकडे नेणारी आहे। आपली ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही किंवा ही पंचायत समितीची निवडणूक किंवा जिल्हा परिषदची निवडणूक नाही, तिथं आपण एकमेकाला कोणी पाडा निवडा काही करा, परंतु देशाच्या हितासाठी मोदींचे हात बळकट करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी भारतीताईंना मत देणं ही तितकीच काळाची गरज आहे। आपण मुद्दे खोडले पाहिजे, आपण शांत बसतोय, मान्य आहे। मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा। ज्यावेळेस आता बघा, आता काल परवाचा निर्णय झाला, त्या ठिकाणी निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवली गेली। का उठवली गेली? की आवक वाढलेली होती। खासगी मार्केटमध्ये 1200 नग व्हायचे आणि चांदवडच्या मार्केटमध्ये 1200 नग व्हायचे। उंबरण्याला 3 मार्केट आहे, तिथं 2-2 हजाराचे नग त्या ठिकाणी आवक वाढली होती। आवक वाढली, सरकारने लगेच निर्णय घेतला। म्हणजे निर्यातीचं धोरण हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असणाऱ्या आवक असेल, त्या ठिकाणी येणारा माल असेल त्याच्यावर अवलंबून असतं। त्याच्यामध्ये शासनाचा किंवा ताईंचा वैयक्तिक काहीही दोष नसतो आणि आपण कारण नसताना म्हणतो ताईंनी काय केलं, ताईंनी काय केलं। या अगोदर मागचं वर्ष सोडलं त्याच्या मागच्या अगोदर त्यावेळेस कांद्याला सबसिडी 350 रुपये आपल्याला हे अनुदान मिळालं। कोणामुळे मिळालं? दादा आमदार साहेब, ताई असेल, दादा असेल, आई आहे, आम्ही असो त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी निवेदन दिलं, शेतकरी अडचणीत होता, कांद्याला 300-400 भाव होता, त्या ठिकाणी 350 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं। त्यावेळेस एखादा एमएपी त्या ठिकाणी निर्यात शुल्क तेव्हा वाढलेला होता, तोही कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तो मागच्या काळामध्ये दुर्दैवानं आपल्याकडे मोठा दुष्काळ पडला। खालून रिपोर्ट असे गेले की कांदा पिकच नाही। त्यानंतर गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, तेव्हाही रिपोर्ट गेले की अवकाळी पावसाचं अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगितलं की सरसकट नुकसान करा, नुकसान पंचनामे करा। तेही पंचनामे खालून त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी वरती चित्र असं निर्माण झालं की या ठिकाणी कांदा शिल्लक राहिला नाही। म्हणून खऱ्या अर्थानं त्यावेळेस निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला आणि तो विरोधक त्याचं खऱ्या अर्थानं राजकारण करताय, हे राजकारण खऱ्या अर्थानं आपण ओळखलं पाहिजे। पुनश्च एकदा मी सांगेन, ही निवडणूक ही देश हिताची आहे। गेली 10 वर्षापासून जर तुम्ही बघितलं असं तर देशाचं चित्र बदललेलं आहे। आज इतर देशांकडे तुम्ही जर बघत असाल तर देशांमध्ये युद्ध सुरू झालेले आहे। इस्रायल कालपर्यंत
डॉक्टर साहेब तेही ऐकलं, भाऊ आम्ही तेही ऐकलं, भूषण भाऊ तेही ऐकलं, निर्यात कधी खुली करणार, निर्यात कधी खुली करणार. काल मात्र त्यांना फार दुःख झालं, विरोधक काल फार दुःखी झाले, कारण काल कांदा निर्यात खुली झालेली आहे असं पत्र केंद्र सरकारने काढलं. आवक वाढल्यानंतर ते करणार होते हा शब्द आम्हाला दिलेला होता. आम्ही सगळे मान्यवरांनी भेटी घेतल्या आणि त्यानुसार ही कांदा निर्यात खुली झाली, परंतु ते त्यांना काही रुचलेलं नाही. याचा अर्थ समजून घ्या, यांना कांदा प्रश्न फक्त राजकीय ठेवायचा आहे, परंतु महायुतीला कांदा प्रश्न राजकीय नाही, तर तो आमच्या शेतकरी बांधवांशी निगडीत आहे. आम्ही कायम कांदा प्रश्नावर काम केलं, काम करतो, काम करत राहू, एवढंच इथे आम्हाला तुम्हाला आश्वस्त करायचं आहे. इथली चांदवडकरांच्या बाबतीत तर मी आभारच मानते, कारण मागच्या वेळेस 5 वर्षापूर्वी जेव्हा निकाल निघाले तेव्हा 10 तालुक्यांमध्ये चांदवड 1 नंबरला होतं, ज्यांनी सगळ्यात जास्त आघाडी दिली. आणि नक्कीच माझ्याकडेही दादा ऑफिसमध्ये कोणी आलं आणि मी चांदवडहून आलो म्हटलं तर नक्कीच 1 नंबरवाल्याकडे आपण जरा जास्त याच्याने बोलत नाही, कामं झाली पाहिजे, हे काम मार्गी लागलं पाहिजे, तो आग्रह आहेच. आणि एवढंच सांगते की देशाची सुरक्षा महत्वाची आहे, विकासाचा निधी पोहोचत राहील, तो सगळ्यांनाही कळतोय. 14 पूर्वी किती निधी येत होता, 13वा वित्त किती निधी येत होता आणि 15वा किती आला. आपल्या किसान सन्मान योजनेतले निधी किती डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा होत आहे. मी एका गावात गेली आणि त्या गावामध्ये एक व्यक्ती उभी राहिली आणि म्हणले ताई मला बोलायचं आहे. म्हटलं काय बोलायचं आहे. त्यांनी माईक घेतला हातात आणि अतिशय चांगल्या घरातली व्यक्ती, दिंडोरीतलं गाव आहे ते, आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या वडिलांच्या खात्यामध्ये 10-15 लाख आहेत टाकलेले, परंतु तरी पण वडील विचारतात माझे 2,000 रुपये आले का, मोदीजींनी पाठवलेले. ते म्हणतात तुम्हाला काय करायचंय, ते पैसे आहेत ते काढा आणि घ्या वापरा. ते म्हणतात नाही, माझ्या दिल्लीतल्या मुलाने जे 2,000 माझ्या नावाने पाठवले ते आधी माझ्याकडे द्या. हा विश्वास आज आपल्या ग्रामीण भागात व्यक्त होतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे, हा खूप मोठा बदल आहे. आणि डॉक्टर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता परत एकदा जेव्हा गरीब घरातला मुलगा देशाचा पंतप्रधान होतो, तो म्हणतो की हा देश माझा परिवार आहे, तर नुसतं भाषणापुरती नाही, तर परत एकदा गॅरंटी घेतली आहे त्या आई वडिलांची जे 70 वर्षाच्या पुढील आई वडील आहेत, त्यांची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी. त्यांनी सांगितलं 5 लाखाचं आयुष्यमान कार्ड पुढच्या 5 वर्षांसाठी त्यांना देणार आणि त्यांना कुठलीही आरोग्याची चिंता असली तर ती पूर्ण करणार. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक गॅरंटी घेतलेले पंतप्रधान आम्ही बघतो. आमच्या महिला भगिनींचा सन्मान वाढवण्याची गोष्ट असेल, अगदी बचत गटांच्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचा विषय असेल, आमच्या राशनची व्यवस्था असेल, कोरोनात तर वॅक्सिनचं काम करून दाखवलं. आणि डॉक्टर तुम्ही म्हणले त्याप्रमाणे इतर देशांना फार त्रास झाला. आज 100 देशांना आपण वॅक्सिन पाठवले, 100 पेक्षा जास्त. ते देश जेव्हा आम्ही कुठल्या इतर देशांमध्ये भेटतो तेव्हा ते सांगतात सन्मानाने की भारत असा देश आहे की जो मदतीला धावणार. भारत असा देश आहे ज्यांनी आमच्या संकट काळात आम्हाला वॅक्सिन पाठवली. याच्या आधी एवढं चित्र नव्हतं, असेल तर मलाही सांगा. 100 पेक्षा जास्त देशांना आपण मेडिसिन पाठवतो, उपचारासाठी इक्विपमेंट पाठवतो. मला असं वाटतं की हा देश फक्त आपलाच नाही तर दुसऱ्याचाही विचार करणारा भारत पुढे येतोय. विश्वगुरु म्हणून पुढे आणायचं असेल तर आपल्या सगळ्यांनी ही ताकद वाढवली पाहिजे. ही ताकद इथे वाढली तर जागतिक पटलावर अजून वाढेल आणि ती ताकद मोदीजी वाढवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहे. परंतु इथल्याच राहुल गांधींना तो त्रास होतो. ते भारताच्या बाहेर जातात आणि भाषणं करतात, भारताबद्दल अपमानकारक वक्तव्य करतात, भारतात कशी लोकशाही नाही बोलतात आणि आमच्याच भारतामध्ये चांदवडमध्ये येऊन भाषण पण करतात. मला त्यांच्या लोकशाहीचा अर्थ कळला नाही. संविधानाचं तिकडे जाऊन सांगतात इथे अपमान होतोय. आणि मी स्वतः साक्षीदार आहे, पार्लमेंटमध्ये बघते जेव्हा मोदीजी म्हणाले की आपल्याला संविधान दिवस साजरा करायचा आहे, सगळ्यांनी एकत्र या, सगळ्या विपक्षाला सांगितलं. परंतु दुर्दैवाने तिथेही काँग्रेसचे कोणीही उपलब्ध नव्हते, उपस्थित नव्हते. याच्यावरूनच समोरच्या विरोधकांची स्थिती फार दयनीय आहे. त्यांच्याकडे मुद्देही नाही आहेत आणि म्हणून कुठेतरी वेगळ्या सुराने राजकारण करायचं. परंतु मला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही जाणून आहात. नक्कीच काही राहिलं असेल, प्रवास कमी झाला असेल, मी पण मान्य करते. इतर राज्यांमध्ये प्रवास असतो, परंतु तुमची बहीण कामामध्ये
उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड.